नमस्कार मित्रांनो, मी कांदिवलीकर संदीप तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे यंगस्टर किटामध्ये तळ्यावरती, पण आज मी गणपती विसर्जनाचा व्हिडिओ नाही करत आहे। मी आज चाललो आहे आमचे नातेवाईक मित्र मंडळी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी। तर तुम्ही पण चला तिकडे, आपण जाऊया। आमच्या नातेवाईकांकडे गणपती बाप्पा पण असतो, मित्र मंडळी आहे त्यांच्याकडे आपण असतो, तर त्यांच्याकडची जी मजा आहे, त्यांचा जो गणपती आहे हा तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर चला आपण तिकडे जाऊया। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता आपले दादा आहेत दिवाकर दादा, त्यांच्या घरी गणपतीसाठी आलो आहे। तर सर्वात प्रथम पहिला मी गणपतीची पूजा करतो आणि मग तुम्हाला दादाशी 2 मिनिटं बोलायला सांगतो। तर तुम्ही बघितलं असाल, आता मी दिवाकर दादाच्या घरी होतो आणि तिथे त्या गणपतीचं मी दर्शन घेतलेलं आहे। तर आपल्यासमोर दादा आहे, दादाला विचारूया आपण जी मूर्ती कुठून आणतो दरवर्षी? मूर्ती आपली दरवर्षी पेणवरून येते। पेणवरून? मावस भाऊ आहे, तो घेऊन येतो। किती वर्षापासून गणपती आपण येतो? म्हणजे आमचे वडील लहान असतानापासून बसवतो आपण। किती वर्ष झाले असे अंदाजे? जवळजवळ 70-80 वर्ष झाली असतील। 70-80 वर्ष झालेले आहेत आपल्याला। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दादांचा गणपती आहे, खूप सुंदर आणि दरवर्षी वेगवेगळी संकल्पना असते। आता मला वरती जे सर्वांगी सुंदर जे लिहिलं आहे हे जरा आता स्पष्टीकरण कोण सांगणार? दादा सांगणार। दादांचा मुलगा आहे प्रतीक आहे इथे। तर प्रतीक, मला काय सांगशील त्याच्याबद्दल? सर्वांगी सुंदर आरतीमधून घेतले आहे, ते खूप आवडलं। जसं की सर्वांगी सुंदर आहे बाप्पा, म्हणून त्याचं आम्ही वरती घेऊन दाखवायला लोकांना सर्वांगी सुंदर। दादाने असं मस्त एक थीम सवय केलेली आहे आणि साईडला पण मस्तपैकी एकदम कमळ दाखवलेले आहेत आणि सर्वांगी सुंदर हे जे गणपतीच्या एक आरतीमधलं आहे ते खूप सुंदर असं तर दादाने केलेलं आहे। तर हा होता आमच्या दादाच्या घरचा गणपती आहे आणि असेच अजून काहीतरी गणपती तुम्हाला मी दाखवणार आहे, जे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार। गणपतीसाठी आलो आहे। जो माझा मित्र सागर शिंदे, मी त्याच्या घरी आहे आणि सागरची मुलगी जी आहे सायशा, ती याच्या क्लासमध्ये, दोघं पण क्लासमेटच आहेत। तर आज आपण त्यांच्याकडे गणपतीसाठी आलेलो आहे आणि आता मी सागर पण माझ्या समोरच आहे। बघा, सागरला पण सांगतो, हा बघा, हा सागर म्हणतो। नमस्कार। काय मग बोलशील गणपतीबद्दल? आज तुझ्या घरी येणं म्हणजे एक म्हणजे हर्ष उल्हासाचं वातावरण असतं, सगळी फॅमिली एकत्र येते। आता बघा तुम्ही, माझी आजी आली, माझा मामे भाऊ आलेला आहे, माझी मामी आली आहे, माझे वडील आहेत, माझी भाची आहे, आजूबाजूची लहान मुलं, माझी आई आहे, माझी मुलगी स्वतःहून प्रसाद द्यायला तिला आवडतं। सायशा कुठे गेली? ही बघा घेऊन नाचते बघा। म्हणजे त्यामुळे एक आनंद वाटतो की बाबा गणपती यावेत, असावेत, एक सण आपला साजरा करावा तसं। त्यामुळे तर आपण कसं आहे की आजपासून आपण चालू केलेले आहेत गणपती बाप्पाकडे सगळीकडे दर्शन घेण्यासाठी। तर दुसरा गणपती आपण आलेलो होतो की सागरकडे। आता तुम्हाला मी सागरच्या घरी जे गणपती आहेत तर मी थोडक्यात तुम्हाला लुक दाखवतो। पाहू शकता आपण, सागरच्या घरी गणपती बाप्पा आहेत, एकदम सुंदर असा गणपती बाप्पा आहे। सागर, मला सांगशील किती वर्षापासून आपण गणपती बाप्पा घेऊन येतोय? माझी आजी हे झाल्यापासून गावचं घर वगैरे आमचं बंद असतं, तर मी एक लास्ट 30-32 वर्षानंतर मी इथे गणपती चालू केला मुंबईत। हे माझं आत्ताचं 5वं वर्ष आहे। मग गणपती आणल्यानंतर घरातलं वातावरण कसं? घरातलं वातावरण एकदम बदललं, माझ्यामध्ये स्वतःमध्ये फरक पडला। मी एक प्रोफेशनली आता व्यवस्थित कामाला आहे आणि वाईफचं पण वगैरे व्यवस्थित चालू आहे। वडील रिटायर्ड आहेत हॉटेलमधून, त्यांचं पण आहे व्यवस्थित। मध्यंतरी तब्येत भरपूर खराब झाली होती, आता गणपती आणल्यानंतर एकदम चांगलं झालेलं आहे। सायशाने आपल्यासाठी ना प्रसाद घेऊन आलेले आहे। सायशा, प्रसादामध्ये सायशाने मोदक दिलेले आहेत। तर सायशा बोल, गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सायशा थोडी लाजते, घाबरते, बोला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की। तुझं नाव काय? रियान। पूर्ण नाव सांग.
जाऊया कॅमेऱ्याच्या तेजची फ्रेंड आहे. काय नाव तुझं? सायसा सागर शिंदे. साईसा सागर शिंदे. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. आणि रत्तेश काय बोलतो तू? आज तू कोणाकडे आलाय? सायसाच्या घरी साईसाच्या घरी कशासाठी? गणपतीचे पाय पडायला. गणपतीच्या पाया पडायला. बोल गणपती बाप्पा मोरया. मगाशी बघितलं सायशा होती ना, सायशाचा मित्र त्याच्या घरी आहे ना एक गणपती बाप्पा आहे. तुम्ही सांगितलं आपल्याला आमच्या पण बाप्पा आहे, त्याचं तुम्ही दाखवा म्हणून. तर चला आपण त्याच्या घरी जाऊया. हा रियाज. काय ना तुझं? रियाज. रमेश जाधव. रमेश जाधव. तू मला सांगितलं आता तुझ्या घरी आलो मी गणपती बाप्पा बघायला ना. बैलगाडीवरती गणपती बाप्पा आहे आणि इथे मूषक पण बरोबर आलेले आहेत. गावाचे आहेत शेतकरी म्हणून त्यांचा गणपती बैलगाडीवरती बरोबर. बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. तर मित्रांनो तुम्ही आता माझा हात मी तिसरा गणपतीसाठी आलो होतो कल्पेशच्या घरी. पण कल्पेशचा मी गणपती बघितला, खूप सुंदर अशी कल्पेशच्या घरी गणपतीची मूर्ती आहे. पण कल्पेश थोडासा कामासाठी बाहेर गेला, तर त्याचे वडील आई वडील इथे आहेत, तर आपण त्याच्याशी बोलूया. तर तुम्हाला कसा वाटला गणपती बाप्पा? मी तुमच्याकडे घरी गणपतीसाठी आलो आहे, तर काय सांगाल आपल्या गणपती बाप्पाबद्दल? मस्त एकदम चांगलं वाटते. किती दिवस तुम्ही गणपती बाप्पा तुमच्याकडे आहे? 5 दिवसाचा असतो. 5 दिवसाचा गणपती बाप्पा. मग काय तयारी केली आहे तुम्ही? 15 दिवस अगोदर त्याची तयारी करत असतो. 15 दिवस अगोदर. आनंदाने एकदम बरं वाटते. तो येताना म्हणजे आम्हाला एवढा आनंद होतो की काय करू आणि काय नको असं होतं आम्हाला. कल्पितची आता छोटी बहीण आहे, आपण तिला विचारूया. ताई, आता इथे आपण जे ठेवलेलं आहे, हे जे तुम्ही दिवा केला आहे आणि हे सगळं प्रसाद वगैरे केले आहेत, त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? आम्ही दरवर्षी 21 पदार्थाचा भोग लावतो हा. आणि दिवे पण 21 लावतो. हे माझ्या आईचं म्हणजे मन्नत मागितली, तिने हे चालू केलंय. अच्छा. तर बघा मित्रांनो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण यांच्या घरची पद्धत मला खूप आवडली की 5 दिवसाचा जो गणपती आहे तो 21 दिवांचा त्यांनी दिवा लावलेला आहे आणि 21 पदार्थ असे त्यांनी नैवेद्य दिलेले आहेत. हे भरपूर क्वचित कुठेतरी तुम्हाला बघायला मिळतंय. तर परत पुन्हा आपण एकदा बोलूया, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. तर आपण बघितलं असेल, आता मी तिघा चव्हाणकडे जाऊन आलो होतो आणि आता आमच्या घरची आरती गणपतीची तिथं झाली. आणि आता ही आरतीची पहिला घेतो सुरुवातीला आपण तिला विचारूया. तर तुला कसं वाटते आता आरती गणपती झाल्यानंतर? आरती आपली झालेली आहे मस्तपैकी, एकदम छान वाटते आहे आणि सगळ्यांनी खूप छान साथ दिली आहे आरतीसाठी. प्रत्येक गणपतीमध्ये कसं असते, आमच्या प्रत्येक फॅमिलीला एक एक दिवस निवडलेला असतो. तर त्याच्यापैकी आज आमचा दिवस होता आणि आज मस्त एक पूर्ण 1 तासाची आरती आपण संपन्न केलेली आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, आता आपण एक दिवाकरचा गणपती बघितला आणि 2-3 मित्राच्या गणपती तिकडे गेलो होतो. तिकडे दर्शन घेतलं. तिकडे दर्शन घेऊन आल्यानंतर मी माझ्या घरी गणपतीला आलो, तर तिकडे आरती चालू होती. तर थोडंसं आरतीचं तुम्हाला मी दाखवलं आहे आणि आता प्रसाद वाटप करून झालेलं आहे. हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं वाटलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण ना 5 दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे, तर आपण 5व्या दिवशी तुम्हाला पुन्हा भेटूया. बोला गणपती बाप्पा मोरया.